नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज बघा आमच्या ही वांग्यात ही सगळी ढेकळं जायती. या ढेकळात चालता चालता काय दिसलं तुम्हाला दाखवतो बघा. थांबा पुढल्या कॅमेऱ्यानं. त्या हातात आहे ती बघा, 2 सश्याची पिल्ली. वांग्याची आम्ही आपली बघत होतो, लय शांत आहेत. अजून यांना चालाय पळा येत नाही, त्यामुळं असं आहे नाही. भित्रीत गेली बघा. तर आता ही ढेकळं आहे बघा खाली. असं हे ढेकळं राहणार सगळं इथं. आणि ढेकळासारखाच कलर असल्यामुळे ही आतच चुपून बसते खाली ठेवलं. लांब वळखायला देखील येत नाही. तरी बी काय घार वगैरे ह्याला घेते. परत आहे ना मांजर आहे ती. डोळण हिन किती छान आहे. डोळं तिथं उघडल्यात. हे काय बघतं डोळ्यांना. पण अजून उड्या मारा येत नाही, तर उद्या परवा दिवशी उड्या मारणार बघा. डोळ्यानं बघते ती. पण काय आहे ना किती भारी आहे ती. पण घरी नेऊ वाटते ती, पण घरी नेऊन नाही चाललं. आपल्याकडं कसं त्यांचं मोकळं जीवनच चांगलं आहे आपलं. मग पिंजऱ्यात बंद करणं म्हणजे वाईट आहे. आपण हाय ते हाय, त्यांना तर नको. पण मला असं विचार करताय, जगात सगळ्यात भित्रा प्राणी ससा. त्यालाच मस्त कापून खाते. किती भिजतो जीवाला. ती आता हलते का तर एखादं दुसरं पळून गेलं असतं पटकीना. पण हे पळते का तर बघा. त्यामुळे आपला कलर मातीसारखा आहे. आपल्याला काय होत काय सगळे खात नाही, ती शिकारीवाली खाते. शिकारीवाली खाते. त्याची मम्मी कुठे गेली असेल इकडे तिकडं. नाही येणार की वरडल्यावर ना ती परत ह्याच्या आवाजात वरडते. ती परत नाही चिर करते. हां मग ती बरोबर ह्यांची आवाजाने होती. उघडीच. मग काय सांगतो अशीच होती. पण मी परत हे केल्यानंतर दिसली अशी एकदम पण ती अशी उकरून डबरं अशी डोळ्याने एकदम अचानक दिसत नाही. ती ठेवलं असणार कुठं तर. पण आता जरा मोठी खिळती झाल्यामुळं बाहेर आली असते रे. ती मग दिवस उजारला का मग तशी ती अशीच थांबते ढेकळा. गपचूप आहे का नाही. हे किती शांत. आपण आज जवळ बसलोय, काय केलं, हलवलं, हातात घेतलं, हलते ते. हां अजून बारकी त्यांना काय खायला येत नाही. हळूहळू जातात पलीकडे गवतात सोडू त्यांना. कुठल्या ती गवत ती हरळ गवतात तिकडे सोडू या. हां आणि परत त्यांच्या आईला कशी काय कळते ती. तर तू चिर वाढते ग. तर वरडले का त्यांचं बरोबर आई येते. बरोबर आवाजावर येते नेमकं. हां किती जर लांब असली तर आवाजावर येते. पण संध्याकाळ शांत वातावरण असतं ना. वरडलं तरी काय शिवत नसतं. असतं. पण मोर ही येते तर काही काय दिवस मावळायला लागलाय. की उन्हात कशी का रातभर थांबली असतील की. हे मी दिवसभर रातभरच म्हणतो. हां काय माहित बाई, आपल्याला त्याचं काय अनुभव बघितलं होतं बघा. तुम्हाला दिसते ते बघा मित्रांनो. कुठे दाखवा बरं. आहे का दिसत देखील नाही. आहे का हो येत आहे बघा. हे त्यामुळे झूम करून बघतो. मोठा कॅमेरा हो येतं येते. असं लांब कॅमेरा घेतला असं वळखाय देखील येत नाही. ते बघा ते असंच आहे का नाही. ते काय देखाळं दिसते. त्यांना बी आहे ना. कसंही देवानं कलर दिला आहे बघा. हां पांढरा असतं तर दिसलं असतं. पांढरा असतं तर दिसलं असतं. पांढरा ती परत ही झाला ग. शक्यतो पांढरा नसते तसं. म्हणजे रानात तरी नसतात पांढरं शक्यतो. असं कोस खरड पांढरच असतात, लाल असतात. नाही पांढरं असं शक्यतो रानात नसतात. हीच कलर कंपल्सरी असतं देखाळागतच. हा मी तर रानात आजपर्यंत असला ससा किती जीवाला बी येते. दिवसभर बसले दिवसभर. ऊन किती होतं तर असल्या उन्हात फक्त झाडाखाली येऊन त्या धनधर खाली येऊन बसलो होतो. आणि ती दुसरं पिलू आहे ना ती पलीकडे याल होतं. ते याला खाली होतं. वेगवेगळी होती. हां मग तू तर आम्हाला दिसली 2 ग. म्हणलं आता तुला दाखवावं म्हणून बघा. ही 2 पिली सश्याची रानात गावली. दोन्ही एकत्र आणून ठेवली वे तुम्ही वेगवेगळी. हां भेटा आपलं म्हणून त्यांना कळावं. एक तर कडवते नाही घेत आणलं आहे का नाही. आता हळूहळू त्या हरळ सुटते का. सोडायच काय नाही. पण परत ना काय एखादं मांजर बिंजर आलं म्हणजे हे ढेकळात हरळ उलट होत नाही ग. ढेकळात दिसत तर नाही. हां वासाला मांजराला वास नाही का येत. नाही असं तर फिरते मांजर फिरते. काय वाजते वैरीन घेऊन आले असते बाय. ठेव मग नेऊन. ठीक आहे घेतात.
बघा तुमच्या विश्वासावर ठेवते बघा मी. ते हरट मला होतं काय याचा अनुभव नाही बघा. नाही परत मला उग वाटायचं नाही वाटत काय ते हरट पलीकडले. दिसतीच बरं जाते है ना बरं की कुठेतरी येईल असेल भाजी ठेवाय कशात ठेवू